किती दिवसांनी मोठी दुपारती पेटवली, मस्त प्रसन्न वाटतंय. वेदासाठी घेऊन गेले होते. नाही, तिला गरजेचं आहे हा, कारण यामुळे आशीर्वादच मिळतील देवाचे. हो चला. हा, तुम्ही ज्या माणसांना बाहेर शोधायचं म्हणताय ती बाहेरची नाहीच आहेत. आपल्या वेदाला त्रास देणारी सगळी घरातली माणसं आहेत. जे माया आणि अजितने केलंय सगळं प्लॅन. नर्मदा आत्या सुद्धा सामील आहेत. वहिनी, काय झालं? अथर्व कुठे? तो आत्ताच गेलाय त्याच्या बेडरूम मध्ये. हे तिघं प्लॅन करतात. ते मदन आणि पिर्या हे सगळं घडवून आणतात. हां ठीक आहे केशव काका, काही लागलं तर तुम्ही मला कॉल करा, नाहीतर आय विल सी यू ॲट द पोलीस स्टेशन. ओके, मी मेसेज करतो तुम्हाला. अथर्व, ऐका ना, ते मायाला आपल्या वेदापासून दूर ठेवा प्लीज. आत्ता या क्षणी आपल्या वेदाला सगळ्यात जास्त धोका त्या मायापासून आहे. आणि तुम्ही तिलाच वेदाची आई म्हणून या घरात आणताय. नाही, तुम्ही आपल्या वेदाला तिच्यापासून लांब ठेवायचे. तुम्ही काही करा. वहिनी, वहिनी, तुम्हाला कळत कसं नाहीये? ती माया जर ह्या घरात सून म्हणून आली ना तर सगळं विस्कटेल हो. काहीतरी करा अथर्व. मायाशी लग्न करू नका. तुम्हाला हे लग्न मोडावं लागेल. काय झालंय? नाही, काही नाही. तू हे देवघरात ठेव. जा. जाते. अथर्व, ती माया फसवतीये सगळ्यांना. खरं तर तिची आपल्याच संसारावर वाईट नजर होती, माझ्याच लक्षात आलं नाही कधी. तिने मला मारलंय आणि आता ती आपल्या वेदाच्या जीवावर उठलीये. तर नका करू तिच्याशी लग्न. व ती माया आपल्या वेदावर जीव नाही लावणार. तिची जी काळजी आहे ना ती सगळी खोटी आहे. नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी. अथर्व, मला कळतंय ना मी काय म्हणते. काय झालं? कोणी काही बोललंय का तुला? मीरा, काय विचारतेय मी? ताई, अगं काल ना वेदा जंगलात हरवली होती. माझा हात सोडून ती कधी गेली मला कळलंच नाही ग. त्यामुळे वेदाचे बाबा माझ्यावरती खूप चिडलेत आणि रागवलेत सुद्धा. पण ताई, मी मुद्दाम नाही केलं. माझं लक्ष होतं वेदावर. ताई, तुला पण तसंच वाटतंय का ग? मदन, वेदा हरवली त्या दिवशी तू आणि पिर्या तिला शोधायला गेला होतात ना? हो हो, आम्ही दोघं गेलो होतो. कुठे कुठे शोधलं तुम्ही तिला? हे सगळीकडे शोधलं आम्ही. म्हणजे रस्त्यावर शोधलं, दुकानात पण शोधलं आम्ही तिला. म्हणजे चौकात शोधलं. म्हणजे एक माणसाला तर आम्ही असे पकडून आम्ही विचारत होतो, कुठे आहे वेदा, कुठे आहे वेदा. म्हणजे आम्ही जंगलात पण गेलो होतो, पण तेवढ्यात आम्हाला वेदा बेबी भेटल्यात असं कळलं आम्हाला. एवढं घाबरायला काय झालं? घाम फुटलाय तुला? घाबरलो नाही. हे घाम
हे खूप आहे ना गरम होते उकाडा त्याच्यामुळे. अरे वा 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 सरबत, वा 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 वा. खूप बरं वाटलं बाबा. सॉरी दादासाहेब, तुमच्यासाठी होतं का? मी प्यायलो. काय बाहेर ऊन एवढं आहे ना, खूप तहान झाली होती माझी. सॉरी. आज उन्हात कुठे गेला होता फिरायला? ते मंजिरी बहिणीने मला बाहेर पाठवलं होतं. माया आणि अथर्वचं लग्न आहे ना, म्हणून ब्लू लोटस हॉटेल बुक करायला गेलो होतो. तुम्ही लग्नासाठी व्हेन्यू बुक करायला गेला होतात? हा. पण लग्नाची डेट अजून फिक्स नाही झाली आहे. अनन्या, 30 तारीख ठरवायची आपल्याला. गुरुजींनी या महिन्यातल्या शेवटच्या आठवड्याचे काही शुभ मुहूर्त दिलेत. त्यातली एखादी तारीख ठरवूया आपण. हॉटेलचं बुकिंग मिळणार नाही म्हणून मी त्यांना चौकशी करायला पाठवलं होतं. मंजिरी, मला तुझा निर्णय अजिबात आवडलेला नाहीये. घरात लग्न कार्य होते ना, सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायला नकोत. पण हल्ली मी बघतोय की तू सगळे निर्णय आम्हाला गृहीत धरून घ्यायला लागलेली आहेस. असं काही नाहीये.